हम्म. आता ह्याच्यावर आपल्याला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीवरती आपल्याला जास्त क्वेश्चन न्यूमेरिकल नाही करायचे. तुम्ही बघून घ्या. परंतु मेन आहे तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये तुमचं जे चुकायलंय ते म्हणजे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मुळे तुमचा खूप मोठा घात होऊ शकतो फॉर्म्युला येऊन सुद्धा. त्यामुळे कॅल्क्युलेशन चुकू नका. तर आपण हे काढलं. चला हे एक करू आपण. हे 6वं. जरा वाचा, प्रश्न वाचा अगोदर, पटकन वाचा ते पण. 6वा वाला, 6th वाला. चला बोला. डेटामध्ये काय दिलं बेटांनो, बाळांनो, सांगा. टी 500 केल्विन. बरं हा, ते मागचं काय आपलं होतं. थांबा 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 थांबा. हे ह्याच्यात काय चुकलं? हा गणू, बोला 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 आधी, हे काय चुकलं सांगा. आणि मोलार मास. गणू, हे आलतं का? हा सर. हा सर, ते ह्याच्यामध्ये चुकलं. पॉइंट शिफ्टिंग. अरे नाही, पण हे तरी आलं होतं का ते पॉईंट शिफ्टिंग दे सोडून? तुझं 15 × 10⁶ आलतं का? माझं 15,000 इंटू 10 ची पॉवर 3 आलत. कशामुळे आलतं 3? बाकीचे 3 कुठे गेले? म्हणजे हे कळलं नाही का? पॉइंट शिफ्ट इकडे केल्यावर 6 होते ना. कुठं केल्यावर? अरे तुझं उत्तर काय आलतं ते सांग मला आधी. ह्याच्या पुढे तुझं डावीकडे. उत्तर. माझे उत्तर 15.00. 15.00. हा, हे चालतं. एवढंच. आणि 10⁻²? तेच पॉइंट शिफ्टिंग मध्ये चुकलं होतं. कशाची पॉईंट शिफ्टिंग? इथं पॉईंट शिफ्ट करायचं नाही. कुठलं पॉईंट शिफ्ट? तू तर ह्याला ए 1 धरला होता, झालं तुझं. हे 8 होतं, हे कटलं, हे कटलं. कुठला आहे पॉईंट शिफ्ट इथं? कोणता पॉईंट शिफ्ट सांग बरं जरा. 15,000 आलत माझं उत्तर. मग जे आलं तेवढंच सांग म्हणालो ना, बाकीच बोलतोस तू बिनकामाचं. हा, काय आलं सांग. 15,000 इंटू 10 ची पॉवर 3. हा, मग तेच सांग ना. 15,000 म्हणजे असं आलतं का? हा. हा, पुढे काय केलास? पुढे मग पॉइंट शिफ्ट केलो. कुठं तीन होता आधी झिरोचा. पॉईंट? झिरोच्या माग इकडे उजव्या हाताला. मग हे हा बोल. 10 ची पॉवर 6. अरे आता आलं रे, पण तेव्हा काय केलंस ते सांग मला. तेव्हा आहे की 10 ची पॉवर 0 म्हणजे फक्त 15 आलत. काय करावं काय नाही. अरे लेफ्टला केलं म्हणजे नंबर छोटा केला की पॉवर मोठी होते. सांगून सांगून कंटाळलो मी. हा चल श्रुतिका, तुझं काय चुकलं होतं सांग. हे आलं नाही तुझं असं सांग. तिथपर्यंत आलं नाही बरोबर. 10 to the power टेन रेस 6 टू पूर्ण सिक्स बरोबर. नाही ग बाई, तू अ, पहिल्यांदा केली होतीस चॅट. त्यावेळेस किती आलं होतं तुझं, मला टाकलीस ना तू. तेव्हा 15.4 × 10 to the power 5 आलतं. मग तेच म्हणालो ना, कसं बरोबर आलं म्हणालीस मग? कुठं हम्म. चुकलं होतं? ते इंटू 10 तसंच ठेवलं होतं, +1च केलं नव्हतं. हम्म. लयच भारी आहो तुम्ही, काय बी म्हणा. शेवटच जाणार तुमचा बोर्डामध्ये, असंच घेऊन जा डोके तुम्ही रे. असं नका करू. हा चला, सायंटिफिक नोटेशन म्हणजे ह्याला इकडे न्यायचं. अभि तू तर दिलंच नाही. तुझं काय चुकलं अभि? ते आलं होतं सर 15 × 10 to the power 6. म्हणजे तू टाकलं होतं का मला? हा, टाकलं होतं पहिले चॅट मध्ये. हा, इकडे गेल्यावर हा सांगा. लेफ्टला गेल्यावर काय होतं श्रुतिका? 10 ची पॉवर पॉवर मोठी 7. होते म्हणजे हा, +1 होते. म्हणजे 7. हा, युनिट काय? हम्म. जूल. जूल. आणि त्याच्यानंतर गणू, गरज नसताना ह्याला 0, ह्याला 8 पकडायचं नाही. गरज नसताना ज्यावेळेस स्क्वेअर रूट मध्ये असता तुम्ही, वर पण काहीतरी 8.3 असतंय, खाली पण 8.24 असतंय, त्यावेळेस काहीतरी असं करायचं असतंय. पण इथं काही गरज नाही ना, साधा गुणाकार आहे. कशाला जिथं गरज नाही. एक लक्षात घ्या, बोर्डामध्ये एक्झॅक्ट आन्सर जर तुमचं 8.25 असेल आणि तुमचं जर समजा 8.1 आलं, तर तुमचा अर्धा मार्क कटू शकतो. आणि कटतो.
फायनल आन्सर एक्झॅक्ट आलं पाहिजे, पण पर्याय नसल्यामुळं आपण अर्धवट काढतो. कळलं का? हो सर. पण जिथं पर्याय आहे तिथं अर्धवट काढायचं नाही, तिथं व्यवस्थितच काढायचं. फारच कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असले की रफ कॅल्क्युलेशन करायचंय. बोर्डामध्ये रफ कॅल्क्युलेशन मुळे थोडा मार्क कटतो. नीट मध्ये सीईटी मध्ये कटतो का? नाही, कारण सीईटी मध्ये ऑप्शन असतात, नाही. तिथं रफ कॅल्क्युलेशन करायचं असते आणि जवळचं ऑप्शन बघायचं असते. फरक कळला का तिघांना पण? हो सर. हो. हम्म. चला इथं डेटा सांगा आता. अं, इथं टोटल मास टेम्परेचर 56 टेम्परेचर, वा, पहिल्यांदा आधी टेम्परेचर. हा 500 500 ग्रॅम. हा, बोला पुढे काय? एम नॉट एम नॉट यंग नॉट हा, एम नॉट काय दिलंय? 28 into 10 28 to the into power 10 चे पॉवर -3 kg 28 मोल. इंटू kg per 10 टू mole. द पॉवर -3. बोला पुढे. युनिट लिस्ट kg per मास mole. काय दिलंय? कॅपिटल एम. कॅपिटल एम. capital हा बोला. 56 kg. टोटल मास 56 kg. 56 kg. पुन्हा बोला आणखीन काही. आणखी ते डायमॅग्नेटिक गॅस F. डायटॉमिक असलेला फायबर. atomic fiber. डायमॅग्नेटिक नाही माय, अजून मॅग्नेटिक मध्ये. डायटॉमिक 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 गॅस असल्यामुळं किती? 5 5/2. चला फॉर्म्युला सांगा. K equal to 5/2 K nRT. equal आणि चला डायरेक्ट लिहिलं तरी जमतंय. केई कसलं काढायचंय? पर मोल, पर मॉलिक्यूल का टोटल? total 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 बोला. 5/2 5 5/2. by m by m naught m by m naught into RT. RT. चला व्हॅल्यू सांगा. 5/2 5 by 2 into into 5/2 56. into 56 56 by This is 56 divided by by 28 into 10 to 28 the into power 10 to the power -3 into into 8.314 8.31 into 500. 500. कळलं? आता हे हो. कॅल्क्युलेशन ते तुमचं तुम्ही करा. आता कॅल्क्युलेशन मध्ये डोकं घाल ना मी. माहित असू द्या जरा, बघितलं की कळलं पाहिजे. 28 आणि 56, 28 आणि 56, 28 दोन्ही 56 येत असते. कळलं का? नाही तर त्या हो 28 ला सर. 2 हो. काढता, मग तिकडं 500 ला 2 न काढता. एकदम म्हणजे बाबा 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 बाबा, सोपं करून दिलेलं अवघड करते तर कसं करावं रे? सोप्याला सोपं राहू दे जा बाळांनो, अवघड नका करत जाऊ. चला हे येते आन्सर. कळलं का? पण कसं करायचे हे क्वेश्चन? कायनेटिक एनर्जी काढायची, टोटल काढायची की अशी टोटल, आणि पर मॉलिक्यूल म्हणलं की केबीटी, पर मोल म्हणलं की आरटी. RT. माहिती चलो. हो. हो. बाकीचे बाकीचे क्वेश्चन तुम्ही बघा, येतील तुम्हाला. एवढं काय अवघड नाहीये. जरी काय आलं नाही तर मी सांगतो. आता आपल्याला पुढचा सेक्शन सुरू करायचा आहे. ह्या चॅप्टरचा शेवटचा सेक्शन, रॅडिएशन. काय करायचं आहे? रॅडिएशन. मुळात रेडिएशन. काय आहे? आपण थर्मल सेक्शन बघायलो. मुळात काय आहे? आपण थर्मल सेक्शन बघायलो. हीट जी आहे ती ए पॉइंट कडून बी पॉइंटला 3 मार्गाने जाते. एका पॉइंटून दुसऱ्या पॉइंटला हीटचं ट्रान्सफर. आपण हीटचं काय बघायलो? बोला आता. ट्रान्सफर. Transfer. काय बघायलो? ट्रान्सफर. मग Transfer. एका जागेवरून दुसऱ्या जागी हीट ट्रान्सफर 3 मार्गाने होते. तर त्याच्यावर पहिला प्रश्न आहे, नेम अँड डिफाईन द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर होण्याच्या मार्गांची नावं सांगा आणि त्यांची व्याख्या सांगा. किती आहेत एकूण? 3. 3. किती आहेत एकूण? 3. 3 मार्ग आहेत. किती आहेत एकूण? बोला रे, पुन्हा एकदा बोला. 3. 3. 3 मार्ग आहेत. हीट ट्रान्सफरचे एकूण 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग काय आहे सांगा बरं? कंडक्शन. Conduction. कंडक्शन. पहिला मार्ग कोणता आहे?
कंडक्शन. कंडक्शन. हे बघा इथं, हे असेल इथं बघा इथं. कंडक्शन काय म्हणतंय? कंडक्शन इट इज द हीट ट्रान्सफर विदिन अ बॉडी और बिटवीन टू बॉडीज. काय रे बाबा, हे एक रॉड आहे. ह्या रॉडच्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत समजा इकडं तुम्ही गरम केलं, इथं गरम केलं तरी पण इकडं बी पॉइंटला हिट जाते का नाही? हो बी पॉइंटला हिट जाते का हो नाही? सर. हो सर. हो जात. परंतु ह्या रॉडचा इथला ऍटम नंबर 1, त्याच्या बाजूला ऍटम नंबर 2 असतो, त्याच्या 3, ऍटम नंबर 4, ऍटम नंबर 5. मुळात काय होतंय, ह्या ऍटम नंबर 1 ला तुम्ही हिट केलं की तो ऍटम व्हायब्रेट व्हायला सुरू करतो जागेवर डुर्र, कारण हे सॉलिड आहे, सॉलिड मध्ये व्हायब्रेशन होऊ शकतात. मग तो असा व्हायब्रेट व्हायला लागला की त्याची एनर्जी कुणाला भेटते? 2 ला. मग तो व्हायब्रेट व्हायला लागतो, त्याची हो. एनर्जी कुणाला भेटते? 3 ला. कळलं का? हो. हो म्हणजे एका ऍटम कडून किंवा एका मॉलिक्यूल कडून दुसऱ्या मॉलिक्यूल कडे एनर्जी, एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकल कडे एनर्जी गेली, परंतु ऍक्च्युअल पार्टिकल न जागा ए सोडून जागा बी ला गेला का? नाही. 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 सो हीट तर ट्रान्सफर झाली, बट मास ट्रान्सफर झालं का? मास म्हणजे मटेरियल ट्रान्सफर झालं का? पार्टिकल ट्रान्सफर झाले का? नाही. नाही. तर हीट ट्रान्सफर विदिन बॉडी और बिटवीन बॉडीज. बिटवीन बॉडीज पण होऊ शकते, जसं की हे रॉड आहे आणि त्याला चिटकून तुम्ही दुसरा, हे एक्स रॉड आहे आणि हे वाय रॉड आहे, तुम्ही ह्याला हिट केलं तर हीट ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंटला जाणे, बी पासून सी ला जाऊ शकते ना. सो बॉडीच्या बॉडीमध्ये जाऊ शकते किंवा एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीकडे जाऊ शकते, हे का नाही? हा. सो विदिन बॉडी हा शब्द वापरायची गरज नाही, उगं बिनकामाचे शब्द. हीट ट्रान्सफर हे काहीच गरज नाही, विदिन अँड बिटवीन. हीट ट्रान्सफर विदाउट ऍक्च्युअल मोशन ऑफ पार्टिकल म्हणायला नाही पाहिजे. पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले का? नाही. नाही. विदाउट ऍक्च्युअल ट्रान्सफर म्हणायला पाहिजे. त्याने शब्द मोशन वापरला होता, पण आपण शब्द काय वापरायलो? ट्रान्सफर. 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 ट्रान्स कारण मोशन आहे, कारण मोशन तर आहे ना, जागेवर व्हायब्रेट व्हायलेत का नाही? हा तो मोशन नाही अच्छा. असं म्हणणं चुकीचं आहे. मोशन आहे पण काय नाही? पार्टिकलचं काय नाही? ट्रान्सफर नाही. ट्रान्सफर. म्हणून वाक्य कसे वापरलेत बघा बरं, जरा पटलं का? जरा बघा बरं, वाचा कंडक्शनची व्याख्या वाचा आणि सांगा मला. हीट ट्रान्सफर विदाउट ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ पार्टिकल. कळलं? हा हा. आता ते थोडस सजून लिहायचं झालं की हीट ट्रान्सफर विद इन अ बॉडी और बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट, असं लिहू शकता तुम्ही एक्स्ट्रा शब्द वाढवण्यासाठी. राईट. कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शनचं काय? वर उदाहरण दिलं होतं मी लोखंडी रॉडचं, आता मी देतोय पाण्याचं. पाणी तापवता तुम्ही, हे पाणी तापवले खालून, हे पाण्याचे पार्टिकल आहेत. पाण्याचा हा पार्टिकल नंबर 1 ह्या हीटमुळे तापला की तो जाग्यावर व्हायब्रेट होऊन पार्टिकल नंबर 2 ला तापवत नाही, तो स्वतःच असा वर जातो पळत पळत, आणि तो तिथे गेला की तिथला पार्टिकल नंबर काहीतरी 5 खाली येतो वजामुळे. त्याचं वजन जास्त आहे ना थंड असल्यामुळं. मग ह्या 1 च्या जागेवर समजा इथं 2 आला, मग 2 गरम होतो, 2 पण वर जातो. म्हणजे तुम्हाला कळलं का? पार्टिकल स्वतः गरम व्हायलेत आणि ते स्वतःच हीट घेऊन वर चाललेत, व्हायब्रेट होऊन पुढच्याला पास करणं गेलेत. पार्टिकल स्वतः हीट घेऊन चाललेत. कळलं का रे बाळांनो हे शब्द? हो सर. हे कळलं का? लोखंडी रॉड मध्ये कसं होतं, पार्टिकल स्वतः हीट घेऊन जात नव्हते, स्वतःची हीट पुढच्याला देत होते व्हायब्रेट होऊन. फक्त असं व्हायब्रेट व्हायचे, पुढच्याला धक्का मारायचे, तसं ते पुढच्याला धक्का, हे धक्का नाहीत मारत, हे स्वतःच घेऊन चालेत पळत. सो हीट ट्रान्सफर बाय ऍक्च्युअल ट्रान्सफर, मायग्रेशन म्हणजे ट्रान्सफर, ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम, मीडियम किंवा मटेरियल ऑफ द बॉडी. मीडियम म्हणा किंवा बॉडी मटेरियल म्हणा, बरोबर का? दोघातला फरक कळला का? हो. हो कळा. कळला. एक होता सॉलिड रॉड, त्याच्यामध्ये कंडक्शन. दुसरा आपण पाणी तापवलं म्हणजे लिक्विड, त्याच्यामध्ये कन्व्हेक्शन. आता तिसरी एक पद्धत असते हीट ट्रान्सफर होण्याची. हीट ट्रान्सफर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तिचं आहे मत रेडिएशन. इथं काय होतंय, एखादी बॉडी जर गरम असेल म्हणजे तिचं टेम्परेचर 0 केल्विन पेक्षा जास्त असेल, 2 केल्विन 4 केल्विन किती बी,
तर तिच्यापासून रॅडिएशन निघते. म्हणजे ना तर ऍक्च्युअल बघा, आता तुम्ही जर लक्षात घेतलं म्हणजे मीडियमची गरजच नाही त्यांना. आता इथं कसं होतं, पाण्याचं मीडियम होतं ना, आणि सॉलिड मध्ये पण हा सॉलिडचे ऍटम होते. पण तुम्ही जर स्पेस मध्ये गेलात किंवा कुठेही गेलात आणि बाजूला मीडियम असो नसो, पण ह्याला जर टेम्परेचर असेल 0 पेक्षा जास्त, किती आहे, 50 केल्विन आहे, तर ह्याच्यामधून बाहेर हीट अशी, जशी लाईट बाहेर पडते का नाही सूर्यामधून, तसे हा रॅडिएशन बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? रॅडिएशन. रेडिएशन. ह्या radiation. रॅडिएशनला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी कसल्याही मीडियमची गरज नसते, कोणत्या पार्टिकलची गरज नसते. पार्टिकल व्हायब्रेट होत नाही होत, पार्टिकल ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाऊत नाही जाऊत, काहीही फरक पडत नाही. सो व्हेन हीट ट्रान्सफर in the form of electromagnetic waves without requiring any medium is called as radiation. तुम्ही लक्षात घ्या, कंडक्शन मध्ये पण मीडियम होतं. कोण होतं? स्वतः हे पार्टिकल मीडियम म्हणून काम करायचे. एक पार्टिकल, हे रॉड होता ना, अख्खा मीडियमच आहे की. कळलं का? सर एका पार्टिकलला दुसरा हो. पार्टिकल का मारत होता? पार्टिकल आहे म्हणजे मीडियम आहे. सो ह्या दोन्ही ठिकाणी मीडियमची गरज आहे, पण इथं मीडियमची गरज नाही. स्पेस मधून, व्हॅक्युम मधून पण हीट ट्रान्सफर होऊ शकते. म्हणजे मुळात सूर्यापासून आपल्याकडे जी हीट येते ती कंडक्शन न येऊ शकत नाही. कारण कंडक्शन न कसं पाहिजे, जे हे सूर्य आहे आणि हे इथं अर्थ आहे, तुम्ही इथं आहात, कंडक्शन न यायचं म्हटल्यावर इथून लगातार असे पार्टिकल असले पाहिजे जोडून, आहे का नाही, पार्टिकल. हो एकमेकाला सर. धक्का द्यायला. हा. पण तसे पार्टिकल नाहीत, कारण सूर्यापासून निघाल्याच्या नंतर आपल्या बाजूला फक्त इथपर्यंतच ऍटमॉस्फिअर आहे, थोडस हवा आहे. मग इकडं तर स्पेस आहे, व्हॅक्युम आहे, इथं काहीच नाही, आहे का नाही. हा हम्म. स्पेस, व्हॅक्युम, हवा नाही, काहीच नाही, मीडियम नाही. म्हणून कंडक्शन सूर्यापासून अर्थ पर्यंत एनर्जी येऊ शकत नाही. कन्व्हेक्शन पण येऊ शकत नाही. कन्व्हेक्शन साठी पण पार्टिकल असा स्वतः इथं यावं लागतंय. नॉट पॉसिबल. पार्टिकल जर यायला लागला तर इथून इथपर्यंत आला की कुठं तर उडूनच जाईल तिसरीकडं. इथपर्यंत येणं शक्य नाही. पण रॅडिएशन इथून निघाले, जशी लाईट येते तशीच हीट येते. लाईट आणि हीट सूर्यापासून आपल्यापर्यंत, लाईट आणि हीट सूर्यापासून आपल्यापर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात येतात. कशाच्या स्वरूपात येतात बोला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. कशाच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक येतात वेव्ह. बोला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक. सो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे 3 मार्ग आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. ह्याच्यापैकी कंडक्शन आणि कन्व्हेक्शनला मीडियम लागते, रेडिएशनला लागत नाही. सर्वांना फरक कळला? हो हो. सर. हो. रॅडिएशन इज द फास्टेस्ट वे ऑफ हीट ट्रान्सफर. फास्टेस्ट. सो पहिला प्रश्न समजलेला आहे, 2 मार्काचा. पुढचा बघा काय म्हटलंय. व्हॉट इज थर्मल रेडिएशन. आता हे जे रेडिएशन म्हटलं ना, आता रेडिएशन म्हणजे लाईट आलं तर लाईट रेडिएशन, हीट आली तर थर्मल रेडिएशन. बरोबर का? हो सर. रेडिएट होणे म्हणजे एखाद्या हो. मधून एखादी वस्तू बाहेर पडणे. मग हीट बाहेर पडली की थर्मल रेडिएशन. आता हे फार महत्वाचे आहे, हे फारच महत्वाचं आहे. प्रश्न प्रश्न वाचून घ्या आधी. थर्मल रेडिएशन काय आहे ते सांगा आणि त्याच्या प्रॉपर्टीज सांगा. बघा काय म्हणते रे बाळांनो. थर्मल रेडिएशन म्हणजे काय आपण बघितलं, जेव्हा बॉडीमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय बॉडीज बाय व्हर्च्यू ऑफ टेम्परेचर. व्हर्च्यू म्हणजे कारणाने, ह्या कारणाने. कोणत्या कारणाने? टेम्परेचर मुळे रेडिएशन बाहेर पडते. कशामुळे रेडिएशन बाहेर पडते सांगा? टेम्परेचर मुळे. टेम्परेचर. बाय टेम्परेचर. व्हर्च्यू ऑफ च्या ऐवजी ड्यू टू लिहू शकता तुम्ही. ड्यू टू. व्हर्च्यू म्हणजे ड्यू टू, त्याच्यामुळे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय बॉडीज ड्यू टू देअर टेम्परेचर एक्सटेंडिंग फ्रॉम बाबा बाबा फार इन्फ्रारेड टू द एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट रिजन. हे महत्वाचं. सर्वात पहिले कोणत्याही बॉडी पासून आपण बघितलेलं आहे प्लँक्स थेरी ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, केमिस्ट्रीमध्ये थोडक्यात माहिती आहे.
कोणतीही बॉडी असो तिचं टेम्परेचर 0 केल्विन पेक्षा जास्त असलं की तिच्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. प्रत्येक बॉडीमधून सर्व प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात, कमी जास्त प्रमाणामध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे भरपूर वेगवेगळ्या वेवने बनलेले आहेत. गॅमा रेज वेगवेगळे, आता मला एक्झॅक्ट सिक्वेन्स आता आठवत नाही. एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, मायक्रोवेव्ह राहिले माझे. व्हिजिबल लाईट महत्वाची आहे, जी आपण बघतो ना ती व्हिजिबल लाईट आहे. इन्फ्रारेड रेज, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह फक्त जरा मला वाटतं इथं आहेत, जरा आठवणं झालं मला. असे वेगवेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे प्रकार आहेत, त्यांच्या वेव्हलेंथवर आधारित असते. ह्यांची वेव्हलेंथ फार कमी असते, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते, ह्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते. गॅमा रेज हे घातक आहेत. त्याच्यापैकी व्हिजिबल लाईट जी आपल्याला दिसते तिच्यामध्ये 7 कलर आहेत विबग्योर, बरोबर का? हो. आणि हीट जे आहे, हीट आपल्याला ह्याच्यामुळे भेटते, इन्फ्रारेडमुळे. मग हीटशी रिलेटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कोणता आहे? इन्फ्रारेड रे. इन्फ्रारेड रे व्हिजिबल लाईटच्या जवळचा हा जो भाग आहे त्याला म्हणतात नियर इन्फ्रारेड. काय म्हणतात त्याला? नियर, जवळचा, व्हिजिबल लाईटच्या जवळचा. आणि जो दूरचा भाग आहे इकडचा ग्रीनवाला, त्याला म्हणतात फार इन्फ्रारेड. फार म्हणजे दूरचा इन्फ्रारेड, कळलं? हो. तर थर्मल रेडिएशन म्हणजे काय? त्या फार इन्फ्रारेड पासून ते अल्ट्राव्हायोलेट पर्यंत जे काही रेडिएशन बाहेर पडतात त्या सर्वांना मिळून थर्मल रेडिएशन म्हणतात. कळलं का? तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या बरं, जरा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण हे नंतर पटकून भेटायचं नाही. घेतलं. हम्म. मग पुढे काय म्हटलं? ह्या थर्मल रेडिएशनच्या प्रॉपर्टीज सांगा. काय काय म्हणतंय? थर्मल रेडिएशन कसे असतात? एखाद्या बॉडीमधून टेम्परेचर असल्यामुळे तिच्यामधून थर्मल रेडिएशन जे बाहेर पडतात त्यांच्या प्रॉपर्टीज खालील प्रमाणे आहेत. त्यांच्या वेव्हलेंथची रेंज 700 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, हे सर्व वेव्हलेंथवर आधारित आहे. ते इथून ते इथपर्यंत 700 नॅनोमीटर म्हणजे कमी वेव्हलेंथ इथं, 1 मिलीमीटर म्हणजे इथं. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹मीटर. मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. ते उलट घेतलंय. 700 नॅनोमीटर वालं हे अल्ट्राव्हायोलेट कडे आलं आणि 1 मिलीमीटर वालं हे इन्फ्रारेड कडे आलं. कळलं? म्हणजे इथून एवढ्यामध्ये सर्व. मग इकडच्या कडला कोण आहे? इन्फ्रारेड. इथं कोण आहे? व्हिजिबल लाईट. आणि इथं कोण आहे? अल्ट्राव्हायोलेट. म्हणजे थर्मल रेडिएशन मध्ये 3 प्रकारचे वेव्ह आहेत. कोणते कोणते आहेत? इंट्रा थर्मल थर्मल रेडिएशन मध्ये 3 प्रकारचे वेव्ह आहेत. कोणते कोणते आहेत? UV, इंट्राव्हायोलेट, infrared, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल आणि इन्फ्रारेड. बोला एकदा. अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल आणि ultraviolet, red, इंट्राव्हायोलेट. visible rays, intra. इन्फ्रारेड ही आहे व्हिजिबल लाईट. व्हिजिबल लाईट जे तुम्हाला दिसते ना, सूर्यापासून आलेलं दिसणारा भाग आहे व्हिजिबल लाईट. म्हणजे मुळात थर्मल रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा एक भाग आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्याचा एक भाग म्हणजे थर्मल रेडिएशन आहे. आणि थर्मल रेडिएशनचा एक भाग म्हणजे व्हिजिबल लाईट आहे. थर्मल रेडिएशनची व्हॅक्यूम मधली स्पीड ही पाठ असली पाहिजे, म्हणजे लाईटच्या स्पीड एवढीच आहे. किती आहे? 3 × 10⁻⁸मीटर पर किती आहे? 3 × 10⁸मीटर पर सेकंद. थर्मल रेडिएशन एक्झिबिट ऑल ऑप्टिकल फेनॉमिना. म्हणजे ऑप्टिकल म्हणजे लाईट. लाईट जे जे प्रकारचे फेनॉमिनॉन दाखवते, म्हणजे प्रॉपर्टीज दाखवते, त्या सर्वच प्रॉपर्टीज कोण दाखवतंय? रेडिएशन.
कोण थर्मल दाखवतंय? रेडिएशन. थर्मल रेडिएशन. थर्मल रेडिएशन. अरे कुणाचे कॅरेक्टरिस्टिक बघायलो आपण? थर्मल रेडिएशनच्या. थर्मल. थर्मल रेडिएशन त्या सर्व फेनॉमिनॉन दाखवतंय की लाईट दाखवते. ऑप्टिकल म्हणजे लाईट. मग कोणते कोणते आहेत ते? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन. ह्याच्याविषयी आता टेन्शन घेऊ नका. परंतु हे सर्व फेनॉमिनॉन लाईट दाखवते आणि लाईट प्रमाणेच कोण दाखवतंय? थर्मल रेडिएशन. पुढे पुढे हे लय महत्वाचं. इन्सिडेंट रेडिएशन इज पार्टली, हा हे महत्वाचं. समजा एखादी बॉडी आहे, तिच्यावरती एखादं रेडिएशन इन्सिडंट झालं. जशी इन्सिडंट लाईट असते का नाही, तसं रेडिएशन इन्सिडंट झालं. लाईट जशी पडते तसं थर्मल रेडिएशन पण पडतंय. तर त्याचे तीन भाग होतात. एक भाग रिफ्लेक्ट होतो, एक भाग ऍब्झॉर्ब होतो आणि एक ट्रान्समिट होतो. बघा, काही भाग याचा रिफ्लेक्ट झाला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काही भाग याचा, आता ही बघा नॉर्मल आहे माहिती आहे ना, हे नॉर्मल असते. असलं काही तर झालंय ना तुम्हाला कधीतरी. हो सर झाले. काही भाग रिफ्रॅक्ट होतो, त्याला ट्रान्समिट होतो असे म्हणतात. रिफ्रॅक्ट होणे अँगल मधून, किंवा ट्रान्समिट होतो म्हणजे बॉडीला आरपार करून जातो. आणि काही भाग बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतो. ऍब्झॉर्ब म्हणजे बॉडीमध्ये स्वतःमध्येच राहतो, म्हणजे तिची हीट वाढते, टेम्परेचर वाढते. बरोबर का? सो पडलेल्या भागाचा म्हणजे पडलेली जेवढी काही हीट आहे क्यू इन्सिडंट, तिचे तीन पार्ट बनतात. एक क्यू रिफ्लेक्टेड, दुसरी क्यू ट्रान्समिटेड, तिसरी क्यू. ऍब्झॉर्ब. अरे बोला रे. ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब. हा, कळलं का बाई? हा कळलं. हो. गणू, सर. अभि, हो सर कळालं. अभि, आणि शेवटी दिलंय थर्मल रेडिएशनची प्रॉपर्टी. थर्मल रेडिएशन ओबेज इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ इंटेन्सिटी. इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ इंटेन्सिटी म्हणजे, समजा जर इथून सोर्स असेल, इथून बाहेर पडत असेल क्यू, तर तिची इंटेन्सिटी डिस्टन्स नुसार इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर असते. जसं की न्यूटनचा लॉ आहे. म्हणजे इथली रेडियस R1 असेल, इथली इंटेन्सिटी I1 आहे. आणि जर इथं गेलात तुम्ही, इथली इंटेन्सिटी I2 आहे आणि हा R2 असेल, तर इंटेन्सिटी ऍट पोझिशन 1 अपॉन इंटेन्सिटी ऍट पोझिशन 2 इज इक्वल टू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. कळलं का रे? म्हणजे जस जसं दूर जाताल तस तस इंटेन्सिटी हा वाढत जाईल का कमी होत कमी जाईल? होईल. कमी होईल. कमी. कमी होत कमी. जाईल. कमी होईल. कमी होईल. इंटेन्सिटी इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. आर स्क्वेअर. बाय. क्लिअर का रे? हो इनव्हर्स सर. स्क्वेअर लॉ म्हणतात ह्याला. कसला स्क्वेअर लॉ? इनव्हर्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ. स्क्वेअर. इनवर्स कसला स्क्वेअर. स्क्वेअर लॉ? इनव्हर्स स्क्वेअर लॉ. लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, चांगला आहे. हम्म डिफाईन. तीन प्रकारचे कोएफिशियंट डिफाईन करायला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अतिशय कामाचा आहे. अभि, बघा, हाँ सर. तीन प्रकार. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन काय असतंय आणि त्यांच्यामधलं रिलेशन काढा.
पहिल्यांदा तर समजा तुमच्याकडे अशी एक बॉडी आहे. आपण आत्ताच बघितलं, पडलेली जी हीट आहे तिचं 3 गोष्टींमध्ये कन्व्हर्जन होतंय. किती गोष्टींमध्ये? 3. 3 गोष्टींमध्ये वापरली जाते. कोणत्या कोणत्या रे? ही समजा हीट पडली क्यू, तिच्यातला काही भाग काय होतो सांगा? Absorption. काही भाग होतो रिफ्लेक्ट. ऍब्झॉर्ब. Reflection. त्याला रिफ्लेक्ट. हा. काही भाग काय होतो रे? Absorption. ऍब्सॉर्ब. काही भाग काय होतो सांग रे? ऍब्सॉर्ब. गमत नाही रे तू कोण? काही भाग झाला ऍब्सॉर्ब. हा. हा. आणि काही भाग काय होतो? काय ट्रान्समिशन. अभि, ए अभि, अरे झोपला का ए हा. पागल? नाही नाही. हा? प्रत्येक वेळेस सांगावं लागते का रे? बोला बोला म्हणून पागल आहे काय रे तुम्ही? अरे एक्झाम मध्ये येत नाही रे, काहीच यायचं नाही रे एक्झाम मध्ये. ते एकट्यानंच बोलायचं असते काय? काय श्रुती का बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते का? मग घेऊन बसायचं 1 मार्क 2 मार्क. काय करावं आणि काय नाही. सांगा शेवटचा भाग काय होतो? काय होतो? ट्रान्स ट्रान्समिट. ट्रान्सलेट. Transmission. 3 भागामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतंय. ही असते नॉर्मल. आपण उगा नॉर्मल काढतो. बघा जरा, हे लक्षात घ्या. ही आली हीट, हिला आपण क्यू म्हणतो किंवा क्यू आय. ही झाली रिफ्लेक्टेड क्यू आर. ही Reflected झाली QR. ऍब्झॉर्ब, ही झाली क्यू ए. Q- आणि ही झाली ट्रान्समिट, ह्याला म्हणतो आपण क्यू टी. QT. ही नॉर्मल आहे, ही नॉर्मल. नॉर्मल तिचं काही नसतंय, ती काही हिट नाहीये. रिफ्लेक्शनचा लॉ का सांगण्यासाठी आपण ते नॉर्मल वगैरे काढतो. हे कळले का तिघ पण? हो सर. हो. चलो बाळांनो, मग आता काय म्हटलं बघा बरं, हे डिफाईन करताना लेट क्यू बी द टोटल इन्सिडेंट रेडिएशन. त्यापैकी हे क्यू ए काय, क्यू आर आणि क्यू टी लिहिलंय, बरोबर का? हो सर. मग ह्यांचे डेफिनेशन, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए म्हणजे क्यू ए बाय क्यू. ओके. म्हणजे टोटल क्यू हा. पैकी ऍब्सॉर्ब किती झाली, कळलं? हो. हो. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर, क्यू आर बाय क्यू, बरोबर? हो. तसंच Coefficient of टी. transmission. मग आपण काय लिहू शकतो? Negative क्यू ए negative. प्लस क्यू आर प्लस क्यू टी इज इक्वल टू क्यू लिहू शकतो का? हो. हो सर. हो. सर्वांना डिवाइड कशाने करायचं? क्यू न डिवाइड करा. डिवाइड Q. बोथ एच आणि आर एच एस. क्यू, आर एच एस ला 1 राहिलं का? हो. हा. क्यू ए बाय क्यू, क्यू आर बाय क्यू आलं, सर्वांच्या खाली क्यू. पण क्यू ए बाय क्यू म्हणजे काय? बघा वर. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. Absorption. मग थोडक्यामध्ये तुमच्याकडे काय, मग तुमच्याकडे काय रिलेशन आलं? तिन्ही कोएफिशियंटचं ऍडिशन काय येतंय? ए 1 प्लस टी इक्वल टू 1. 1. आलं का सांगा? हो सर. सर ते क्यू क्यू कसं कटतंय बरं? ते एक कोएफिशियंट आहे ना, ते क्यू ए काय जे काय नाव कटलं आहे. म्हणला? हे क्यू क्यू कसं कटलं? खालचं क्यू वरचं क्यू. मग हे खालचं क्यू वरचं क्यू कटलं नाही. क्यू ए बाय क्यू ची डेफिनेशनच आहे ये. इथं बघ, ते क्यू क्यू कटलं नाही, ते डेफिनेशन आहे, तसं काटून नाही केलं ते. ते डिफाईन केलं रे त्याला तसं. ते कटलेलं नाही. हे क्यू ए भागिले क्यू, मग हे क्यू क्यू कटलं आणि ए राहिलं असं नाहीये ते. त्याला तुम्ही काही म्हणू शकता, ए डॅश म्हणा किंवा त्याला एक्स म्हणा, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. म्हणजे क्यू क्यू कटतंय असं. ते कटलेलं नाही तसलं की क्यू, ते काय क्यू गुणिले ए थोडंच आहे, क्यू इंटू ए थोडंच आहे, ते असं नाहीये ते. हं. ते क्यू आणि सबस्क्रिप्ट ए आहे, पण त्याची डेफिनेशन तशी आहे. क्यू ए भागिले क्यू इज इक्वल टू ए, असं ते काटून नाही आलेलं, कळलं का रे काय पोऱ्या? डेफिनेशन आहे का? मग काय डिफाईनच केलंय, हे काय लिहिलंय?
कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनची डेफिनेशन आहे, कार्टून नाही येते. इट इज द रेशिओ ऑफ ऍब्सॉर्ब्ड हीट टू टोटल हीट. कळलं का? हो सर. हा. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज रेशिओ ऑफ, बोला, रेशिओ ऑफ रेशो ऍब्सॉर्ब हीट. ऍब्सॉर्ब हीट बोल ना, काय दिसाले की हे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज रेशिओ ऑफ काय? इज रेशिओ ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय हीट अँड टोटल टोटल हीट. हा, ऍब्सॉर्ब हीट टू टोटल हीट. आणि कोएफिशियंट हीट. ऑफ ट्रान्समिशनची काय काय व्याख्या असणार इंग्लिश मध्ये? रेशिओ ऑफ, इट इज द रेशिओ ऑफ रेशियो ऑफ ट्रांस कोएफिशिएंट ऑफ ट्रांसफॉर्मेशन इक्वल टू रेशिओ ऑफ, अरे, ट्रान्समिटेड हीट टू टू टोटल हीट. टोटल हीट. हा, ट्रांसमिटेड. आणि कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनची व्याख्या कशी असणार श्रुतिका?